नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 643वा भाग. या रचना आपल्याला पसंत पडल्या तर अरविंद गणेश दामले या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, कॉलेजात परीक्षेच्या आधी प्रिपरेशन लीव्ह हा काळ सर्वात अवघड असतो. परीक्षा जवळ असते म्हणून सुट्टीचा मूड नसतो, पण सुट्टी असल्यामुळे अभ्यासाचाही मूड नसतो. कॉलेजात परीक्षेच्या आधी प्रिपरेशन लीव्ह हा काळ सर्वात अवघड असतो. परीक्षा जवळ असते म्हणून सुट्टीचा मूड नसतो आणि सुट्टी तर असतेच म्हणून अभ्यासाचाही मूड नसतो. दुसरी रचना आहे, कोणत्याही आमदार खासदाराचं जनता शहाणी असते यावर विश्वास असणं अशक्य असतं. त्यांना स्वतः आपण कसे आहोत ते ठाऊक असतंच, तरीही जनतेने त्यांना मते दिली हेही खरंच असतं. मग जनता शहाणी आहे यावर विश्वास असणंच शक्य नसतं. कोणत्याही आमदार खासदाराचं जनता शहाणी असते यावर विश्वास असणं अशक्य असतं. त्यांना स्वतः आपण कसे आहोत ते ठाऊकच असतं, तरीही जनतेने त्यांना मते दिली हेही खरंच असतं. मग जनता शहाणी आहे यावर विश्वास असणंच शक्य नसतं. पुढची रचना आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 174वा भाग आणि हा आहे ह्या ग्रंथाचा शेवटचा भाग. गुरुने शिष्याला सांगितले अन पुन्हा पुन्हा सांगितले, वेदांतात समजाया अवघड तेच पुन्हा सांगितले. मुक्तीची इच्छा असली तर एकच गोष्ट करावी, इच्छांच्या जाळ्यामधून सुटका करून घ्यावी. गुरुने शिष्याला सांगितले अन पुन्हा पुन्हा सांगितले, वेदांतात समजावा अवघड तेच पुन्हा सांगितले. मुक्तीची इच्छा असली तर एकच गोष्ट करावी, इच्छांच्या जाळ्यामधून सुटका करून घ्यावी. इच्छा जोवर असतील तोवर अज्ञान तिथे असणार, अज्ञानाला घालविण्या ज्ञानाची गरज पडणार. इच्छा जोवर असतील तोवर अज्ञान तिथे असणार, अज्ञानाला घालविण्या ज्ञानाची गरज पडणार. इंद्रियांनी कळते ते सारे विसरूनच जावे, सत्य काय अन भ्रम काय हे नीट ओळखावे. इंद्रियांनी कळते ते सारे विसरूनच जावे, सत्य काय अन भ्रम काय हे नीट ओळखावे. शब्द ऐकुनी शिष्य गुरुच्या पायांशी वाकला, बंधन मुक्त जीवन मग तो आपल्या मार्गाने गेला. शब्द ऐकुनी शिष्य गुरुच्या पायांशी वाकला, बंधन मुक्त होऊन मग तो आपल्या मार्गाने गेला. शिष्य तेथून गेला अन गुरु आनंदात बुडाला, कारण शिष्य दुनियेमध्ये ज्ञान वाटण्या गेला. शिष्य तेथून गेला अन गुरु आनंदात बुडाला, कारण शिष्य दुनियेमध्ये ज्ञान वाटण्या गेला. एकाग्र होऊन शिकेल तोच सत्य जाणू शकेल,
आत्मा हेच सर्व काही हे त्याला उमजेल. एकाग्र होऊन शिकेल तोच सत्य जाणू शकेल. आत्मा हेच सर्व काही हे त्याला उमजेल. असा गुरु शिष्य संवाद इथेच संपून गेला. साधकांनी काय करावे सारे सांगून गेला. असा गुरु शिष्य संवाद इथेच संपून गेला. साधकांनी काय करावे सारे सांगून गेला. जे खरे संन्यासी त्यांना मोक्षाची इच्छा असेल. मनावरचा प्रत्येक पडदा हटवून ते शक्य असेल. जे खरे संन्यासी त्यांना मोक्षाची इच्छा असेल. मनावरचा प्रत्येक पडदा हटवून ते शक्य असेल. दुनियादारीच्या आकर्षणापासून दूर ते राहतील. पंचेंद्रियांवर आणि मनावर ताबा ते ठेवतील. दुनियादारीच्या आकर्षणांपासून दूर ते राहतील. पंचेंद्रियांवर आणि मनावर ताबा ते ठेवतील. आकर्षणांमध्ये अडकतील तर दुःखी होत राहतील. ब्रह्म समजले नाही तर ते पुनर्जन्म घेतील. आकर्षणांमध्ये अडकतील तर दुःखी होत राहतील. ब्रह्म समजले नाही तर ते पुनर्जन्म घेतील. आता उद्यापासून सुरुवात करू चाणक्य नीतीला हिंदीमधून.